मला असं वाटतं का शेकडो नाही हजारात आहे आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. सगळ्या पक्षातला, सगळ्या धर्मातला, सगळ्या जातीतला कार्यकर्ता यामध्ये सामील होणार आणि मी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच या निवडणुकीत उतरलो आहे, नेता म्हणून नाही. आमचा नेता आमचे राजकुमारजी पटेल आहे, त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक एका कार्यकर्त्यासाठी एक कार्यकर्ता रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र रक्ताचं पाणी करून ही निवडणूक आम्ही जिंकलो आहे. संविधान पाय दडी तुडवण्याचा प्रयत्न आहे. 15 दिवस अगोदर, 20 दिवस अगोदर निवडणुकीच्या तोंडावर 17 रुपयाची साडी वाटते. 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17 रुपयाची साडी वाटायची आणि संविधानाचं चिरफाड करून टाकायचं. त्या बाबासाहेबांचं संविधान, छत्रपती शिवरायाचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान, ही निवडणूक आम्हाला जिंकापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या नवनीत भावीजी BJPमध्ये, तुम्ही स्वाभिमानमध्ये, आणि आता पोरगं कुठं आहे ते सांगून द्या, म्हणजे विषय संपला. तुम्ही कुठं आहे, आम्ही आमच्या ठिकाणी स्थिर आहोत. प्रहार 20 वर्षापासून बगर पाठिंब्याचा उभा आहे आणि संधी साधूपणा आम्ही नाही केला कधी. एका वेळनं राष्ट्रवादीनं, दुसऱ्या एका काँग्रेसनं, नंतर मग BJPनं, आणि आता मला असं वाटते का भाभीनं राजीनामा दिला स्वाभिमान पक्षाचा. ते कोणाले? रवी राणाले दिला. मी राजीनामा देतोय म्हणून. अरे स्वाभिमानाचाच राजीनामा दिला, पक्षाचा कुठं? आणि मग अशा अवस्थेमध्ये नाव स्वाभिमान ठेवायचं आणि गुलाबी मात्र पाहिजे तशी तेव्हा पक्षाची करायची. ते बच्चू कडूला कधी जमलं नाही. मला असं वाटतं ते त्यांना विचारलं पाहिजे. वो उनकी बात है, मेरी थोडी आहे.